चिकी खायला जायचं नाहीये, त्यामुळे जरा अशी पीसफुल किंवा इंटरेस्टिंग जागा सुचवा ना. ओके ओके सॉरी सर. हा, हा. आपल्याकडे बाली आहे, हम्पी आहे, कूर्ग आहे, ह्या जागा पण खूप सुंदर आहेत. आणि सर आता तर थंडी पण आहे, सो यू विल एन्जॉय. कोर्ग बेस्ट आहे सर. कूर्गचं वेदरही आता खूप अमेझिंग आहे आणि पॉइंट्स तर खूप सुंदर आहेत. हा? दुबार एलिफंट कॅम्प आहेत, ॲबी फॉल्स आहेत, वॉटर राफ्टिंग आहे आणि शिवाय कॉफी प्लांटेशनही आहे. ए वाव, ही 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 जागा मला जरा बेस्ट वाटते, कारण माझ्या भावाला कॉफी आवडते आणि एलिफंट सुद्धा, सो त्याला इथे जायला नक्की आवडेल. शिवाय त्याच्या बायकोला वॉटर राफ्टिंग आणि ॲबी फॉल्स आवडतात, सो तिलाही आवडेल. बेस्ट आहे सर. या. आणि सर तुमच्या बायकोचं काय? तिचं काय? त्यांना काय आवडेल? आता ते मला कुठे माहितीये, फोन करून विचारू का? झालं आलात पुन्हा माझ्याचकडे. काल फार तोंड वर करून म्हणत होतात डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ जीवा देशमुख. मग ठरवा तुमचं तुम्हीच. फक्त मला ही जागा आवडली नाही ना तर मग बघा. सर काय? सॉरी, काय? सांगा ना, तुमच्या बायकोला ही जागा आवडेल का? तेच तर शोधायचंय. एक मिनिट प्लीज. हॅलो नंदू, बोला. आय मीन चकाचक बाई, काय करतेस? काय करणार? तुम्ही केलेला पसारा झाडतेय झाडूनी. अरे बापरे, माझं स्वप्न खरं झालं की काय? काय फोन का केलायत? बोला पटकन. अगं काय 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 झालं? अगं गंमत झाली. मी इथे ट्रॅव्हल एजन्सी मध्ये आलो तर इथे मला माझी बालमैत्रीण भेटली, वनिता बाटलीवाला. वनिता बाटलीवाला? अगं मग काय, एकतर इतक्या महिन्यांनी मी तिला भेटलो. ती सुद्धा इथे तिच्या नवऱ्यासोबतच आली आहे हनीमूनचं प्लॅनिंग करायला. मग अगं मग काय, दोघांचं भांडण सुरू आहे. अगं तो म्हणतोय मनाली, ती म्हणतेय बाली, तो म्हणतोय शिर्डी, ती म्हणतेय हम्पी. अगं तुला सांगू, कुर्ग वरून तर दोघांचा वाद पेटलाय, दोघांचा डिवॉर्स होतोय की काय असं वाटतंय. हो काही पण काय बोलताय तुम्ही? आणि तुमची मैत्रीण तुमच्यासारखीच आगाऊ वाटतेय. कूर्ग वरून कशाला भांडायचं? किती छान जागा आहे ती माहितीये? हो का? खरंच कुर्ग बरं आहे का? बरं काय, भारी एकदम कमाल आहे. तुम्हाला सांगते, मी 9वीत होते ना तेव्हा माझ्या शाळेची ट्रिप जाणार होती कुर्गला. हा मग? मी तर सगळ्या जागांची माहिती काढून ठेवली होती. काय काय ते राजा सीट, कॉफी प्लांटेशन, एबे फॉल्स बघण्याची तर माझी एवढी इच्छा होती. अच्छा, तू जाऊन आलीस का कुर्गला? कुठे काय, जायचं होतं मला, पण नेमकी तेव्हा काव्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसली होती. त्यासाठी पण पैसे हवे होते आणि बाबांकडे एवढे पैसे नव्हते. सो मग मी माझं कुर्गला जाणं कॅन्सल केलं. तेव्हापासून जायचं राहिलंय तर राहिलंच आहे. सो तुमच्या मैत्रिणीला सांगा, उगाच भांडणं करू नकोस. इतकी छान अपॉर्च्युनिटी मिस नको करू म्हणावं. हा बरं बरं, मी ठेवू का फोन? मला खूप काम आहे, बोलूया नंतर. हा बाय बाय. नंदिनी, ह्या ट्रिपच्या निमित्ताने मी तुझी शाळेची सुटलेली सहल पूर्ण करे. सर्कल कम्प्लीट होणार आहे चकाचक बाई. सर मग काय ठरते फायनली? कुर्ग 3 days and 4 nights, मिसेस बाटलीवाला. यांना ना सांगून निघायची काही गरजच नव्हती. न सांगता गेलो असतो ना तरी कोणाला काही फरक नसता पडला. हो, मग आपण फार्म हाऊसवर पोहोचल्यानंतर जर कॉल आला असता किंवा व्हिडिओ कॉल करावा लागला असता तर अडकलो नसतो का आपण? अगं ऐकलं नाहीस का ती नंदिनी काय बोलली ते? इतकं काय महत्वाचं काम आहे, पार्थ नको म्हणतोय तरीही ऐकत नाहीस. हिला काय गरज आहे का मध्ये मध्ये बोलायची? चोमडी कुठली. रम्या, एकदा ना आपल्या हातात पुरावे येऊ देत, मग हिचे हाल ना कुत्रा सुद्धा खाणार नाही. आता मारे बहिणीच्या गळ्यात गळे घालून फिरतीये ना, उद्या जेव्हा कळेल ना की याच बहिणीनी केसानी गळा कापलाय तेव्हा मजा येईल. माझ्या पार्थ समोर मला प्रश्न विचारते नाही नंदिनी. तिचा ज्याच्यावर जीव जडलाय तो जीवा काय करतोय हे जेव्हा तिला कळेल ना तेव्हा तिची अवस्था बघायला खरी मजा येणार आहे मला. दॅट्स द स्पिरिट. परत एक काम कर, तुला जे सांगितलंय ना काम ते लवकर संपव. काही झालं ना तरी मला उद्या यांचं पितळ उघडं पाडायचंच आहे. पण आई, हे सगळे जातात कुठे? कुर्ग. अरे वा, मस्त मस्त. बेस्ट जागा निवडलीस तू. त्याचं काय ना बडे भैया, सहसा जीवाचा चॉईस चुकत नाही. आणि खाणं आणि फिरणं या बाबतीत तुम्हा सगळ्यांचा मिळून जेवढा अनुभव आहे ना तेवढा माझ्या एकट्याच आहे. म्हणजे मी काय फिरत नाही, कसं आहे, कॉन्फरन्ससाठी बाहेरच्या देशात जाणं आणि आउटिंगसाठी ट्रॅव्हल करणं यात फरक